डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार, थोर स्वातंत्र्य सैनिक आणि कृषी संशोधक स्वर्गीय पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. प्राध्यापक अजय दासरी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात पिंगली वेंकय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पिंगली वेंकय्या यांच्या राष्ट्रनिर्मितीतील अतुलनीय योगदानाचा गौरव केला. भारताला राष्ट्रीय अस्मितेचे आणि एकात्मतेचे प्रतीक असलेला तिरंगा देणारा या महान राष्ट्रपुरुषाला मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. पद्मशाली स्टुडंट्स असोसिएशन आणि महाराष्ट्र तेलुगू महासंघाचे संस्थापक प्राध्यापक अजय दासरी यांनी यासंदर्भात महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सविस्तर निवेदन पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच पिंगली वेंकय्या यांना भारतरत्न मिळेपर्यंत देशभर जनजागृती सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्राध्यापक अजय दासरी, अशोक इंदापुरे, ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, यशवंत इंदापुरे, राजू येमूल, गोवर्धन कमटम, प्राध्यापक व्यंकटेश रच्चा, प्राध्यापक व्यंकटेश पाडाल यांच्यासह पद्मशाली समाजातील अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्व काळामध्ये भारताचा झेंडा कसा असावा याबद्दल अनेकांकडून त्याच्याबाबत डिझाईन मागवण्यात आले आणि अभिमान वाटतो आपल्या पद्मशाली समाजाचे. पिंगली वेंकय्या यांनी जो आज आपण जो तिरंगा झेंडा पाहतो त्या संपूर्ण तिरंगा झेंड्याचं डिझाईन आणि ते सुद्धा आधीच असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्याच्या पाठीमागे भूमिका एकच होती की आपल्या विणकरांचं एक भावना त्या झेंड्याच्या माध्यमातून दिसलं पाहिजे आणि ते ज्या तिरंगा झेंड्यामध्ये तिन्ही रंग वापरण्यात आले त्या तिन्ही रंगाची माहिती आणि ते का त्या रंगाची असली पाहिजेत अशी संपूर्ण कारणमीमांसा त्यावेळेस त्यांनी दिली आणि सर्वानुमते हा झेंडा स्वीकारण्याचा निर्णय झाला. खरं तर आपल्या पद्मशाली समाजाचा असा अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आहे आणि आज त्याची जयंती आपण सगळेजण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना स्मरण करण्यासाठी आलो आणि आपल्याला अत्यंत अभिमान आहे की आज आपल्या देशाचा जो तिरंगा आहे तो आमच्या पद्मशाली समाज बांधवाच्या निर्मितीचा भाग आहे आणि त्यामुळे पद्मशाली समाजाचं नाव अनादी काळापासून आहेच, पण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तिरंगाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आणि जगभर पद्मशाली समाजाचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जाईल. आपण त्यांना आज स्मरण करत असताना मी खरं तर दासरी सरांना धन्यवाद देतो की हल्लीच्या पिढीला पिंगली व्यंकय्याबद्दल फारशी माहिती नाही आहे, परंतु त्याचं विस्मरण होऊ न देता त्यांनी आज कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आचरण केलं. हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केला त्याबद्दल मला खरं तर दासरी सरांना धन्यवाद द्यायचे. पाऊस असताना सुद्धा वाटलं होतं की कार्यक्रम होईल का नाही, पण त्या निसर्गानं सुद्धा कृपा दाखवली आणि आपल्याला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा क्षण आपल्याला मिळाला. मी पुन्हा एकदा त्यांना आदरांजली वाहतो. संपूर्ण विश्वात पद्मशाली समाजातील प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीनं अविस्मरणीय निर्मिती ज्या महानुभावाच्या संकल्पनेतून या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून झालेला आहे असे आपल्या पद्मशाली समाजाचे वंदनीय पूजनीय गुरुवर्य आदरणीय पिंगली वेंकय्या गारू यांच्या कल्पनेतून त्यागाचा प्रतीक, हरित क्रांतीचा प्रतीक आणि शांतीचा प्रतीक अशा वेगवेगळ्या भावांचा हा संगम असलेला तिरंगा आज आपल्या पद्मशाली समाजाच्या महानुभावाची निर्मिती असल्याचे सांगत असताना आपल्या सगळ्यांचे हूर अक्षरशः अभिमानाने भरून येतो. अशा या महानुभावाची स्मरण यापुढे सुद्धा पुढच्या पिढीने करावा यासाठी एक अध्यापाठ आज आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर प्राध्यापक अजयजी दासरी सर यांच्या संकल्पनेतून आज हा जो काही सोहळा या ठिकाणी भरतो आहे आणि त्यानंतर आज आमचे गुरुवर्य आदरणीय अशोकअण्णा इंदापुरे साहेब यांनी त्यांच्याबद्दल जी काही कीर्ती सांगितलेली आहे ही कीर्ती पुढच्या पिढीला सुद्धा पोहोचावं यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करूया आणि त्यांच्या चरणी आज आपण नतमस्तक होऊया इतकेच माझी भावना व्यक्त करतो. जयंती उत्सव आपण इथे साजरा करण्यासाठी पद्मशाली समाज बांधव एकत्र आलो. मला आणि आपल्या समाजाला अभिमान वाटावा असा
या देशाचा राष्ट्रध्वज आणि त्या ध्वजाची कल्पना, त्याची निर्मिती आणि ज्यांच्या हातातून ज्यांच्या शुभहस्ते झालेलं आहे ते आपले पिंगली व्यंकय्या आपल्या समाजाचे आहेत आणि समाजाने या देशासाठी योगदान दिलं आहे असा हा राष्ट्रध्वज आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला एक अभिमान वाटावा अशा पद्धतीचा हा राष्ट्रध्वज आहे. विश्वामध्ये या देशाचं नाव कीर्तिमंत होत असताना त्यांचंही नाव कीर्तिमंत व्हावं आणि त्यांच्या या कार्याला आपण अभिवादन करण्यासाठी आपण सर्व इथे जमलेले आहोत. तुम्ही आल्याबद्दल आणि त्याचप्रमाणे प्रत्येक समाज बांधवाची हीच भावना आहे की पिंगली व्यंकय्यांच्या मनात जे काय होतं ते आज तरुण मुलांच्या मध्ये सुद्धा ते रुजावं आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आजपर्यंत आपल्या समाजाला कोण असं एक नेतृत्व नाही आहे असं म्हणत होतं आपण, परंतु हे असं नेतृत्व की जगाला त्यांनी दाखवून दिलं आहे राष्ट्रध्वजाच्या मार्फत. तर अशा नेतृत्वाला आपण पुढे न्यावं आणि त्यांचं कार्यसुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवावं यासाठी तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी प्रयत्न करूया. मी आणि व्यंकटेश पडाल सर आम्ही दोघांनी सकाळी ठरवलं असं काहीतरी आपण करावं छोटासा कार्यक्रम, पण पुढच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे विणकर बागेमध्ये किंवा अजून कुठं सार्वजनिक ठिकाणी आपण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. फक्त हा दिवस महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्या मनामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचूया आणि त्यांचं कार्य आणि त्यांनी जे जगाला संदेश दिला या राष्ट्रध्वजाच्या मार्फत तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. जय हिंद. आदरणीय गुरुवर्य असे पिंगली व्यंकय्या गारू यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एका फोनद्वारे तुम्ही या ठिकाणी आलात आणि समाजाप्रती आपल्याला किती अभिमान आहे हे दाखवून दिलात आणि अशाच प्रकारे आपण समाजाचे जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांचं आपण जर अशा कार्यक्रमातून आठवण म्हणून काहीतरी कार्यक्रम केलं की पुढच्या पिढीला आपल्या समाजामध्ये जे चांगले व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत त्यांचं एक आदर्श असं पाठ आपल्याला निर्माण करता येईल. त्यासाठी आपण अशा व्यक्तिमत्वांची खूप मोठ्या प्रमाणात साजरा करूया पुढच्यापासून. तर तुम्हा सर्वांना आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवू. धन्यवाद.